नमस्कार. व्हिज्युअल स्टोरी टेलिंगमध्ये करिअर करण्याचा विचार आहे का? मग हा आढावा खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण ग्राफिक डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग या दोन जबरदस्त क्षेत्रांसाठी एक अगदी सोपा रोडमॅप पाहणार आहोत. चला तर मग हा क्रिएटिव्ह प्रवास सुरू करूया. तर या आपल्या क्रिएटिव्ह प्रवासाचे 4 महत्त्वाचे भाग आहेत. सगळ्यात आधी आपण करिअरचे मार्ग समजून घेऊ. मग सुरुवात कशी करायची याचं मार्गदर्शन मिळेल. त्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे काय करायचं आणि काय नाही. आणि शेवटी या क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न आणि त्याचा एकूण प्रभाव काय असतो यावरही एक नजर टाकू. चला पहिल्या भागापासून सुरुवात करूया. ओके, तर पहिला टप्पा. व्हिज्युअल आर्ट्समध्ये 2 मुख्य रस्ते आहेत असं समजा. एक आहे ग्राफिक डिझाईनचा आणि दुसरा व्हिडिओ एडिटिंगचा. दोन्ही खूपच इंटरेस्टिंग आहेत, पण दोघांची दिशा वेगळी आहे. आता ते कसं तेच आपण बघूया. ठीक आहे, तर यातील फरक नीट समजून घेऊ. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? तर स्थिर चित्रांमधून काहीतरी सांगणं. म्हणजे बघा, एखाद्या कंपनीचा लोगो किंवा कार्यक्रमाचं पोस्टर, एका नजरेत सगळा मेसेज पोहोचतो. आणि व्हिडिओ एडिटिंग, इथे गोष्ट वेळेनुसार उलगडते. इथे संगीत आहे, संवाद आहेत आणि या सगळ्याचा वापर करून भावना जागवल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर एक जण क्षण कॅप्चर करतो, तर दुसरा त्या क्षणांना जिवंत करतो. बरं, आता मार्ग तर कळले, पण मग या रस्त्यावर पहिलं पाऊल टाकायचं कसं? नेमकं तेच आपण आता या दुसऱ्या भागात पाहणार आहोत. यशस्वी होण्यासाठी नक्की कोणत्या पायऱ्या चढाव्या लागतील यावर आपण सविस्तर बोलूया. ग्राफिक डिझायनर बनायचंय तर सुरुवात अगदी बेसिकपासून करायची. म्हणजे कलर थिअरी, कोणते फॉन्ट्स वापरायचे, लेआउट कसा असावा, ह्या गोष्टी आधी पक्क्या करा. मग ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर शिका. एकदा का हे जमलं की मग मस्त 5 ते 10 प्रोजेक्ट्स निवडून एक दमदार पोर्टफोलिओ तयार करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लोकांशी बोला, कनेक्ट करा. कारण चांगल्या संधी योग्य ओळखींतूनच येतात. आता वळूया व्हिडिओ एडिटिंगकडे. इथे सॉफ्टवेअरपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे स्टोरी टेलिंग, म्हणजे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला. ही कला एकदा शिकलात की मग प्रीमियर प्रो सारख्या सॉफ्टवेअरमधून तिला मूर्त रूप द्या. आपलं सगळ्यात भारी काम एकत्र करून एक छोटीशी साधारण 1-2 मिनिटांची डेमो रील बनवा. हाच आपला पोर्टफोलिओ असतो. आणि एक सल्ला, सुरुवातीलाच एखादं क्षेत्र निवडा, जसं की कॉर्पोरेट फिल्म्स किंवा सोशल मीडिया व्हिडिओज. यामुळे स्वतःची वेगळी ओळख बनवायला खूप मदत होते. कोणत्याही प्रवासाला निघालं की काही नियम पाळावेच लागतात, नाही का? तर या तिसऱ्या भागात आपण अशाच काही रस्त्याच्या नियमांबद्दल बोलणार आहोत. कारण चांगलं काम करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच सामान्य चुका टाळणंही गरजेचं आहे. तर यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे सतत शिकत राहा, कारण हे क्षेत्र रोज बदलते. दुसरं, कोणी टीका केली तर त्याला पर्सनली घेऊ नका, उलट त्यातून शिका. तिसरं, आपला ऑनलाईन पोर्टफोलिओ एकदम चकाचक ठेवा. आणि चौथं, नोकरीची गरज पडेल तेव्हा लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आधीपासूनच ओळखी वाढवून ठेवा. थोडक्यात काय, तर नेहमी ॲक्टिव्ह राहा आणि शिकण्याची तयारी ठेवा. बरं, आता येतोय आपल्या प्रवासाच्या शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. एवढी सगळी मेहनत केल्यावर शेवटी हाती काय लागतं? आपण इथे फक्त पैशांबद्दल नाही बोलणार, तर या कामामधून मिळणाऱ्या समाधानाबद्दल आणि त्याच्या मोठ्या प्रभावाबद्दलही बोलणार आहोत. चला आता पैशांबद्दल बोलूया. खरं तर या दोन्ही करिअर्समध्ये वाढीसाठी खूप वाव आहे. हो, सुरुवातीला कदाचित पगार कमी वाटेल, पण जसजसा अनुभव वाढेल, तुमच्या स्किल्स वाढतील, तसतसा तुमचा पगारही वाढत जातो. म्हणजे एंट्री लेव्हलपासून ते सिनियर किंवा स्पेशलिस्ट लेव्हलपर्यंत पोहोचल्यावर तुम्ही खरंच खूप चांगलं उत्पन्न मिळवू शकता. पण एक मिनिट, गोष्ट फक्त पगाराची नाहीये. या प्रवासाचं खरं मूल्य, खरं समाधान त्याही पलीकडे आहे. ते कशात आहे? तर आपल्या कामाच्या प्रभावामध्ये. एक ग्राफिक डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटर म्हणून कळत नकळतपणे समाजावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. चला बघूया तो कसा. हे बघा, ग्राफिक डिझायनर्स आणि व्हिडिओ एडिटर्स फक्त छान दिसणाऱ्या गोष्टी नाही बनवत, ते लोकांचे विचार घडवतात. जाहिरातींमधून ते ब्रँड्सना ओळख देतात. शिक्षण, आरोग्य, अगदी सरकारी योजनांची माहिती सोपी करून सांगतात. इतकंच नाही, तर व्हिज्युअल स्टोरी टेलिंगमधून ते आपली संस्कृती आणि ओळख जपतात. थोडक्यात आजच्या डिजिटल इकॉनॉमीचा ते एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. आणि हे वाक्य किती खरं आहे, नाही का? व्हिज्युअल कम्युनिकेशन ही आधुनिक जगाची सार्वत्रिक भाषा आहे. म्हणजे या भाषेला देशांच्या सीमा नाहीत. आणि जे लोक या भाषेवर प्रभुत्व मिळवतात ते फक्त मेसेज नाही पोचवत, तर ते खरं तर भविष्य घडवत असतात. तर मग आज आपण एक संपूर्ण रोडमॅप पाहिला. रस्ता आता स्पष्ट आहे आणि कोणती साधनं वापरायची हेही माहिती आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या रोडमॅपच्या मदतीने कोणती नवी गोष्ट निर्माण होणार आहे. आता क्रिएटिव्ह प्रवासाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे.